नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। आज धम्मचक्र प्रवर्तक दिन आहे। या दिनानिमित्त भंतेजी आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत। भंतेजीचं धम्मांकुर महाविहार या ठिकाणी खूप मोठं प्रस्थ आहे आणि त्यांचं काम खूप जोमाने सुरू आहे। या एवढ्या पुणे शहराला लागून असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती एवढी मोठी जागा डेव्हलप करणं हे किती कठीण आहे आणि आर्थिक शिवाय काही होऊ शकत नाही। पण भंतेजींनी हे सगळं डेव्हलप केलेलं आहे आणि त्यांचं पुढचंही काम सुरू आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की यांची पुढील वाटचाल कशी किंवा काय असेल। तर भंतेजी, जय भीम। जय भीम। तुमचं धम्मांकुर महाविहार या ठिकाणी खूप मोठं प्रस्थ आहे, मोठ्या पद्धतीने काम तुमचं सुरू आहे। तर हे जे तुम्ही कामाची सुरुवात कधीपासून केली होती? सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या जन्मदिन आणि संपूर्ण भारतातील बौद्ध उपासक आणि उपासिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। धम्मांकुर महाविहाराची स्थापना आम्ही जवळपास 94-95 मध्ये केलेली आहे आणि खऱ्या कामाला सुरुवात ही 2000 ते 2001 पासून झाली। आता जागा पकडण्यापासून झेंडा लावण्यापासून ह्या सर्व गोष्टी जो करतो त्यालाच करावा लागतो। हा एक्सप्रेस हायवेला जरी विहार असला तरी धम्मदानाशिवाय काही होत बरोबर। आम्ही सुरुवातीला एक 25चा झेंडा लावला, नंतर निळा झेंडा लावला, त्या झेंड्यांपासून सुरुवात केली। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या तिथे ठेवल्या। आमचे 7 ते 8 वर्ष अंधारामध्ये गेली। त्याच्यानंतर हळूहळू डेव्हलपमेंट करत असताना आमच्या डोक्यात आलं की 50 फुटाची बुद्ध मूर्ती असायला पाहिजे। आम्ही ते पंचधातूचं काम हाती घेतलं। पण तुम्ही ते 50 फुटी बुद्ध मूर्तीचं मॉडेल पूर्ण तयार केलं होतं? नाही, आता नेमकं कसं आहे की काही काही गोष्टी लोकांना कळत नाही, माहीत नाही। आता बऱ्याच उपासकांना उपासिकेने या ठिकाणी भेट पण दिली नाही, पण त्यांच्यापर्यंत चांगला प्रचार नाही पण वाईट प्रचार केलेला आहे। तेच सांगतो आम्ही की 50 फूट पंचधातूची बुद्ध मूर्ती म्हणजे आम्ही त्याचा पहिले सांगडा उभा केला, त्याच्यावरती काथ्या गुंफला, म्हणजे त्याला त्याच्यानंतर बाइंडिंग तार वगैरे तसं त्याला म्हणजे त्याला आकार दिला, त्याच्यावर मातीचं काम केलं, त्याच्यावर पीयूपीचं काम केलं, पीयूपीवरती फायबरचं काम केलं आणि ते फायबरचे साचे त्या ठिकाणी काढले। आता झालं असं की जसं जसं ते काम सुरुवात झाली बुद्ध मूर्तीचं ते दिसायला लागले, त्याला आकार। त्यात लोकांना वाटलं बुद्ध मूर्ती झाली, मग लोक यायला लागले, कोणी फुलं व्हायला लागले, कोणी दान द्यायला लागले आणि धम्मदानाशिवाय तर काही होत नाही। धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध धम्म दिला देत असताना हे पण म्हणाले की आपल्या कव्यामधील 20वा हिस्सा धम्माला दान दिला पाहिजे। आता किती लोक देतात तो नंतरचा भाग झाला, परंतु आपण ते दिलं पाहिजे आणि लोक दान देतात म्हणूनच काम। आता जसं ते त्याला 8 वर्ष लागले, आता आपल्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते पुरेसे आणि समाजामध्ये पैसे केव्हा मिळतात की ज्या वेळेस काम झालं, अगोदर मिळत नाही। ते पैसे जर अगोदर मिळाले तर आपण काम करू शकतो मोठ्या पद्धतीने आणि चांगलं करू शकतो आणि लोकांना वाटते होते का नाही ही पण मानसिकता आहे, याचा आपण कधी विचार करत नाही। बरोबर। आता आणि मग जसं ते फायबरचे साचे काढल्यानंतर जे लोकांनी वाईट प्रचार केला की तुटली एक तर लोकांना पंचधातू माहित नाही, ते पण आम्ही शिकवलं त्यांना, तांब पितळ असतो, सोना आणि चांदी असं। आणि मग तो चांगला प्रचार, वाईट प्रचार तो चांगला प्रचार झाल्यामुळे जे लोक देणार होते त्यांनी देणं थांबवलं, जे देत नाहीत त्यांचा प्रश्नच नाही।
असं झालं. मग बघता बघता आम्ही त्या ठिकाणी 100 एक हॉल पण बांधलेला आहे. इथं जवळपास खूप खर्च केलेला आहे, पण तो दिसत नाही. आता प्रत्येक उपासक या ठिकाणी येतो, आज पण येणार. आता जसं आमवरचा स्तूप आता मी या कालकर्तीत गौतमजी काटे साहेबांनी तो बांधून दिलेला आहे. तिथं छोटीशी आम्ही बुद्ध मूर्ती ठेवलेली आहे 6 फुटाची, 25चा झेंडा आहे आणि ते आकर्षण वाटते. बरेचसे लोक येतात, इंस्टाग्रामला टाकतात, काही लोक वाईटच टाकतात. बुद्ध मूर्ती उन्हातच आहे. आता अशा इथं खूप अडचणी आहे आणि या अडचणींना तोंड देऊन काम करायचं सोपं नाही. काम करणं कुठलंही सोपं नाही, हे वाटतं ते लोकांना सोपं. आता स्तूप बांधत असताना, जागा पकडत असताना, बरं या ठिकाणी आलेल्या उपासकाला ते काम पाहिजे. पण इथं भिक्षू किती राहतात, त्यांच्या जेवणाचं काय, लाईटचं काय, जाण्याचं काय, या डोंगरामध्ये मच्छर आहेत का नाही, याचा पण तो कधी विचार करतात का? नाही ना, कारण ती मनाची मानसिकता आहे आणि ती मानसिकता सुखलोलूप मानसिकता आहे. आणि ही मानसिकता आपण थोडी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे. कारण बुद्ध म्हणतात, दानं ददंतु सद्दायं क्षणं रक्कंतु संपदा भावना विरतवंतु गच्छन्तु देवता करता दानी श्रेय देऊन दिले गेले. आता एक विशिष्ट वर्ग असा पण आहे आपल्या समाजामध्ये, जिथं चांगलं काम चाललं तिथला वाईट प्रचार कसा करतात हे पण ते विचार करतात. त्यांचा काय फायदा नसतो पण प्रचार करतात. आता उदाहरण एक्झाम्पल दे, व्हॉट्सअप आणि फेसबुक याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा, म्हणजे तथागतांच्या विचारांचा हा प्रचार व्हायला पाहिजे. पण लोक जास्तीत जास्त त्या ठिकाणी नाही का म्हणजे वाईटच टाकतात, याच्याबद्दल त्याच्याबद्दल जे काहीच करत नाही अशी लोक जे काय असतील ते. पण त्याच्यामुळे काय होतं की जे श्रद्धावान उपासक निर्माण होत नाही. ईश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आता त्या 22 प्रतिज्ञा काहीतरी विचार करून दिले असतील की नाही. आजचा धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे. आता त्या 22 प्रतिज्ञेमध्ये ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्याच्यामध्ये मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार यांची उपासना करणार, मी रामकृष्ण यांना देव मानणार यांची उपासना करणार, रामाने अवतार घेतला हा खोटा आणि खोडचा प्रवासी मी मानतो, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कुठल्या देवतेच मानणार, असे बाबासाहेब 22 प्रतिज्ञा देतात. आता खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला ज्या ज्या उपासकांनी उपासिकेने स्वीकार त्यांची पद्धती, पण आज पण काही लोक जे उत्सव चालतात, मी नाव घेणार नाही, त्याची पूजा करतात. आज लग्न बौद्ध पद्धतीने जेजुरी काढतात, पण चैत्यभूमी, दीक्षाभूमी, कारलेबाईचा लेण्या, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी किंवा बुद्धगया अशा ठिकाणी जात नाहीत ना. कारण ही मनाची मानसिकता आहे, त्यांनी सोडलेलं नाही. आता मी तर असं म्हणतो, तर आता माझ्याकडे पण काही शूटिंग आहे, पण आम्ही त्या टाकत नाही फेसबुकला, व्हॉट्सअपला, कारण त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होत नाही. कारण एखाद्या वाईट गोष्टीचा प्रचार करणं म्हणजे त्याला बळ देणार, एखाद्या व्यक्तीचं सारखं नाव व्यक्त म्हणजे त्याचा तो प्रचार करणं होय असं मी स्वतः मानतो. आता मग या परिसरामध्ये आम्ही ती बुद्ध मूर्ती जोडली, आता त्याच्यावरती होती काम होणार आहे पंचधातूचं. तर काय आमच्या हितचिंतक लोकांनी चांगला प्रचार केला, त्याच्यामुळे दान तो कमी झाला. परंतु आता यावेळेस जो काटे साहेबांनी स्तूप बांधून दिलेला आहे त्याच्यावरती 6 फुटाची बुद्ध मूर्ती बसवलेली आहे, पलीकडे 25चा झेंडा आहे. आता इंस्टाग्रामवाले येतात आली नसताना लगेच शूटिंग करतात, सगळीकडे शूटिंग करतात, लगेच टाकतात बघा इथं खंडार झालेला आहे. पण या विहारामध्ये येऊन इथं कोण राहतं ते विचारलं का त्यांनी? बरं, या खंडार पडण्यासाठी त्यांनी काही डागडुगीसाठी तर काही प्रयत्न केले का? किंवा दान आणून देतो असं काही प्रयत्न केले? यायचं फक्त इंस्टाग्रामवरती टाकायचं म्हणजे वाईटच टाकायचं, चांगलं नाही. आणि आवाहन करायचं खासदारांना, आमदारांना
की बाबा त्या आमदार लोकांनी द्यायला पाहिजे, खासदार लोकांनी द्यायला पाहिजे. अरे तू काय तरी सांगणार, खासदार आमदार नंतर त्याला माहितच नाही. तू येऊन गेला ना, मग दानपेटीत तू किमान 2 रुपये तरी घातलेत का? कारण धम्मा हा आधारित आहे. आणि बुद्ध धम्माचा इतिहास तुम्ही बघा. अशोक राजाने 84,000 लेण्याने स्तूप कोरलेले. फार महत्वाचा मुद्दा आहे. पंढरपूरचं विठोबाचं मंदिर सुद्धा बुद्धाचं विहार आहे काही सांगण्याची गरज नाही. हे जगजाहीर आहे. तिरुपती बालाजी असतील, नाशिकचं काळाराम मंदिर असेल, असे कितीतरी उदाहरण देत आहे. मग त्यांचा सुपुत्र महेंद्र ज्या श्रीलंकेमध्ये प्रचार करत होते, तर तिथल्या उपासकांनी सांगितलं की भंतीजी एका भिक्षुणीची आवश्यकता आहे. त्यांनी अशोक राजाला निरोप पाठवला. अशोक राजा दुसऱ्याच्या मुलीकडे बोट दाखवलं नाही, आपल्या मुलीला तयार केलं. बरं, संघमित्रा पण जाताना खाली हाताने गेला नाही, त्या महामुखी महावीरची फांदी घेऊन गेला. म्हणजे बुद्ध धर्मात आणि राजे महाराजा लोकांनी दान केलेलं आहे. मग बिंबिसार राजा असेल, अनाथपिंडक असतील, माता सुचेता असेल, माता विशाखा असेल, म्हणजे उपासक आणि उपासकांचं फार मोठं योगदान आहे. आणि याला दान देण्यासाठी सुद्धा मन लागतं. मानसिकता नसेल तर होऊ शकत नाही, त्यांची मानसिकताच लागतं. आणि आमच्या लोकांची मानसिकता अजूनही तशी नाही. 1 कोटीचं जरी घेतलं, घर घेतलं आणि जर एखाद्या भक्तीचे 4-5 हजार रुपये दान मागितलं तर म्हणतात तुम्ही ब्राह्मणासारखं दान मागता. आणि काही लोक म्हणतात तुम्ही तोंडालाच मागता. आता तोंडाला मागता, भिक्षुकांना मागणार आहे का? बरं, त्याला मारण्याची वेळही देऊ नका. आता जो आम्ही जो स्तूप बनवलेला आहे, त्या स्तूपावरती 50 फुटाची पंचधातूची बुद्ध मूर्ती साचे बाहेर आहे. आणि ते 50 फूट आहे, ते काही खराब होत नाही, ते फायबरचे. आम्ही ते 3 पीस मध्ये काढून असं ठेवलं होतं बाजूला. किती पडली असती, तुटली असती, तुटल्यावर तिला हे करता येत, पण फायबर दुरुस्त होते. आता प्रथम आम्ही आता काय करणार आहे, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने मी सांचीच्या गेटचं उद्घाटन करणार, म्हणजे हे करणार होतो भूमिपूजन. परंतु आजचा हा दिवस आहे, या दिवसाला जास्तीत जास्त लोक नागपूरला गेले पाहिजे. 6 डिसेंबरला मुंबईला गेले पाहिजे, कारण आपला माप त्या ठिकाणी दिसला पाहिजे. आणि म्हणून छोटे मोठे प्रोग्राम जे लोक जात नाही त्यांनी केले पाहिजे. पण अशा मोठ्या प्रमाणामध्ये जो सोहळा आहे तो नागपूरला असतो, आपण संचलन नागपूरला गेलं पाहिजे. तर आता त्याची डिझाईन वगैरे झालेली आहे. एक आर्किटेक्चर आहे हर्षवर्धन वाकोडे म्हणून, त्यांच्याकडे ते प्लॅनिंग दिलेलं आहे. त्यांनी कालच माझ्या व्हॉट्सअपला ते पाठवलेलं आहे. तर काही अधुरं काम आहे, ते उद्या जर फाईल जर पूर्ण मिळाली तर सांचीच्या गेटला मोठं, कारण जमीन फार मोठी आहे, कारण इथून पासून तिथपर्यंत मोठी आहे, हवे रोडला आहे. तर ते सांचीचं गेट 45 फूट उंच असेल, 30 फूट रुंदीला असेल. 45 हा, म्हणजे 45 फूट उंचीला, 30 फूट रुंदीला, कारण 2 गाड्या आल्या पाहिजे. आता माझा संकल्प असा आहे की जोपर्यंत बुद्ध मूर्ती होत नाही तोपर्यंत पुढचं काही काम करायचं नाही. परंतु काय झालं की ही जमीन मोठी असल्यामुळे की काही लोक म्हणतात की भंतीची रस्ता कुठून आहे, रस्ता दिसत नाही. आणि झाडे एवढे झाले तर ते लांबून दिसत नाही, बिहारसारखं वाटत नाही. त्याच्यामुळे सांचीचा गेट झाल्यानंतर मग बुद्ध मूर्तीच्या कामाला आधी सुरुवात करणार आहे. आता हे बुद्ध मूर्ती बनवणे म्हणजे सगळ्यात मोठी जिगरीचं काम आहे. काही लोकांना ते कसं बोलताना ते 50 फुटाची बुद्ध मूर्ती बनवणार होते, आता मग तिथे तुम्ही काय केलं, कसं झालं ते व्हायला पाहिजे. ज्याला घर नीट सांभाळता येत नाही तो पण विचार, ज्याला कधी विहारामध्ये गेला नाही, ज्याला पंचशील येत नाही, काय कधीतरी याच्या हात जोडायचं जायचं नाही का, असे लोक पण विचारतात. काही लोक तर डायरेक्ट मला सुद्धा म्हणतात भंतीजी ते पाषाणच्या भंतीजीला ओळखता का तुम्ही? मी गपच राहतो. हो, आम्ही त्यांना एक ट्रकभर भांडे दिले म्हणतो. आता ते पटण्यासारखी गोष्ट नसते, पण माझ्यासोबत असणारे लोक म्हणतात गपच बोलू नका काही. कारण काय होतं की वाईट गोष्टीचा ज्याच्यामध्ये काही तथ्य नसते, काही माहित नसतं नाही का असं, तर ते आहे. तर ते प्रचार होणार
तर आज यावेळेस ही जी 50 फुटाची बुद्धमूर्ती, आता ही बुद्धमूर्ती भारतीय सर्व बौद्धांचं मोठं काम असेल, नाही तर कोणी हाती घेतलं असतं. याला पण कष्ट लागतात, हिंमत लागतं, ताकद लागतं, विचार लागतो. सर्वात मोठी गोष्ट बुद्ध म्हणतात, कुठल्याही गोष्टीचा विचार केला 90% काम झालेलं असतं. काही लोक म्हणतात, काही लोक म्हणतात समाजासाठी काय केलं. अरे आम्ही एवढी जमीन पकडून ठेवली, हीच मोठी गोष्ट झाली. आमचं कॉन्ट्रीब्युशन टाकले. अब्जावधी रुपयाची जमीन सांभाळून ठेवतो, हे काय सोपं आहे का? बरं, जे विचारतात त्यांनी काय केलं समाजासाठी, हा पण कधी कधी मला विचार येतो. असं तर हा सांचीचा गेट झाल्यानंतर मग अलीकडच्या लोकांना ऍडव्हान्स सुद्धा दिलेली आहे. अग्रीमेंट आता तर मला वाटतं 1 वर्ष येत असेल. तर ते सांचीचा गेट झाल्यानंतर मग बुद्धमूर्तीच्या पंचधातूच्या कामाला सुरुवात करणार. अजून संकल्प डोक्यातून गेलेला नाही. जो संकल्प आहे तो संकल्प आहे, परंतु ही जर बुद्धमूर्ती बनली, आता कसं थायलंडचे लोक बुद्धमूर्त्या दान करतात, नाही का? विविध देशातील लोक भारतामध्ये बुद्धमूर्त्या दान करतात. असं कधी तुम्ही ऐकलं का भारतीय सर्व लोक एकत्र झाले आणि 5 फुटाची बुद्धमूर्ती श्रीलंकेला दान दिली? नाही. हे का होत नाही? कारण ही मानसिकताच आहे आमची. हा, कारण आम्ही बुद्ध स्वीकारले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले आमच्या प्रगतीसाठी आणि आमच्या सोयीनुसार स्वीकारले. बरोबर. आज पण लोक फोन करतात आणि म्हणतात की वंतेजी आमच्या घरी गरम करू शकतो, कुठल्या कार्यक्रमात विधीचं साहित्य कुठं लागलं, म्हणजे आम्हाला कोणचं आणावं त्याची लिस्ट पाठवा. मग आता गेल्या 69 वर्षात लिस्ट माहित नसेल आमच्या विधीला साहित्य काय लागतं, इथपासून सुरुवात म्हणल्यावरती आपल्याला म्हणजे आणखी किती मागे आपण किती मग पण बाबासाहेब आंबेडकरांचे नाही का, आणि बुद्धांचे विचार, बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कधी कधी म्हणतो आमच्या सोयीनुसार आम्ही ते स्वीकारले स्वतःच्या प्रगतीसाठी. हा, आता बौद्ध बांधवांनी त्यातून बाहेर आला कसा जास्तीत जास्त चांगला प्रचार कसा होईल. बरं, एखाद्यावर टीका करून आपण मोठं होऊ शकत नाही. आता तर हिंदू धर्माच्या देवतेवर टीका करून आपण मोठं होणार आहोत का? नाही. तो वाईट प्रचार होतो ना. त्याच्यापेक्षा बुद्धांचे विचार तुम्ही त्याच्यात मांडणार, फेसबुक व्हॉट्सअपच्या मदतीने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडणार, पेरे रामास्वामींचे विचार मांडणार, महात्मा फुलेजींचे विचार मांडणार, शिवाजी महाराजांनी कशाला दिले ते विचार मांडणार, सावित्रीबाईंचे विचार मांडणार, रमामातेचे विचार मांडणार, फातिमा शेखचे विचार मांडणार. हे विचार मांडत नाही. बरं बघा मानसिकता कशी, काही लोकांनी इथले पण व्हिडिओ टाकलेले आहेत, काही लोकांनी चांगले काही लोकांनी वाईट. त्याचं पेट्रोल जाऊन येतो, वेळ खर्च करून येतो, स्वतःचा कॅमेरा घेऊन येतो, इथलं शूटिंग करतो ते वाईट टाकतो. म्हणजे किती रिकामा आहे माणूस. पूर्ण त्याला 1 दिवस घालवतो त्या कामात. बरं, त्यानं ते टाकलं वाईट, बरं त्यातून काही चांगलं होणार आहे का? म्हणजे वाईटच प्रचार होतो का नाही? आता तो किती वाईट माणूस असेल बरं, तो त्याची मानसिकता त्या पद्धतीची. म्हणजे भरतो इथलंच नाही, अजून कुठलं टाकतात. म्हणजे ही जी एक मनाची विकृती आहे. आणि बुद्ध म्हणून सरळ म्हणतात, सुख बुद्धान उपादो सुख सद्धम्म देशना सुख संघर्ष सामग्री समकारांत बसो. बुद्धाचा जन्म होणे सुखकारक आहे, धम्माची वाणी ऐकणे सुखकारक आहे, सर्वांना संघटित राहणे सुखकारक आहे, आणि सर्वांना ध्यान तप करणे सुखकारक आहे. आणि बुद्ध त्या पलीकडे जाऊन म्हणतात, मनोपुगम नमा धम्मा मनोचट्टा मनोमया मनसाचे पदोक्तेन भासती वा करोती वा तोलन दुःख मनमेती शावान पाय. आपण चालत असताना आपल्या पाठी सावली येते, तसं तुम्ही केलेलं कुशल कर्म तुमच्या पाठी. मग जो अकुशल कर्म करत असेल तो त्याचं बघून घेईन ना. काय ते अकुशल कर्म त्याला सोडणार आहे का? मग त्याचं का भागीदारी व्हायचा? पण आपण ती मनाची मानसिकता, आपण ते भागीदारी होतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनमोल असा बुद्ध धम्म भारतीय लोकांना दिलेला आहे. आणि या धम्माचं जास्तीत जास्त आचरण पालन सर्वांनीच करायला पाहिजे.
त्यात मी असो तुम्ही असो सर्व लोक असो. आणि भारत बौद्धमय जर करायचा असेल, तुमचा तालुका तुमची वस्ती तुम्ही बौद्धमय करू नका, तुमचा जिल्हा बौद्धमय करू नका. प्रत्येकाला आपल्या घरापासून जरी सुरुवात केली तर भारत बौद्धमय होईल. तर आपण मला बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला तुमच्या चॅनलला खूप 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 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच सर्वच भारतातील सर्वच बौद्ध उपासक उपासिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीत तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. परमपूजनीय बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भिक्खू भिक्खुनी संघाचा विजय असो. पंचशील ध्वजाचा विजय असो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अजिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सात् 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 नमः. धम्मं नमः. संघं नमः. बौद्ध उपासक आणि उपासिका यांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या माझ्या वतीने संपूर्ण भिक्खू संघाच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतीय जनमत न्यूज चॅनलचे आदरणीय सर्व प्रमोदजी गरड साहेब, त्यांचे संपूर्ण सहकारी यांना सुद्धा त्यांच्या चॅनलला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धम्मांकुर महावीराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये जी आपण 50 फूट पंचधातूची बुद्ध मूर्ती बसवणार आहोत, त्याची प्रतिष्ठापना करणार आहोत. हा या ठिकाणी स्तूप आदरणीय कालखतीत गौतमजी काटे साहेबांनी बांधून दिलेला आहे. या ठिकाणी सुंदर असा पंचशिलेचा झेंडा सुद्धा फडकतो आणि या स्तूपावरती हा संपूर्ण हायवे रोड असल्यामुळे हे बौद्ध विहार आहे असं कळलं पाहिजे, यासाठी 6 फूट बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे, या ठिकाणी ठेवलेली आहे. ही बुद्ध मूर्ती आणि हा पंचशीलचा झेंडा हा जो पुणे, बॉम्बे, बँगलोर हवे आहे, या हवेवरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांना तो दिसतो. बरेचसे प्रवासी जे धम्माला मानणार आहेत ते फोन सुद्धा करतात की बंदिशी खूप सुंदर झालं. सांचीचा गेट झाल्यानंतर या 50 फूट पंचधातूच्या वोतीव कामाला सुरुवात होणार आहे. आम्हाला थोडा वेळ लागेल, कारण धम्मदानाशिवाय काही होत नाही आणि धम्मदान सर्वच लोक देणारे असतात असं नाही. परंतु जे बौद्ध उपासक आणि उपासिका ते देतात त्यांना मी धन्यवाद देतो. आणि हे लवकरात लवकर जर पंचधातूची बुद्ध मूर्ती जर तयार झाली, यासाठी तयार करण्यासाठी
सर्वांनी थोडं थोडं दान देऊन सर्वांनीच प्रयत्न करावे, कारण ज्या अशा पुणे शहरामध्ये बुद्ध मूर्ती आपण प्रतिष्ठापना करतो की ज्या पुणे शहरामध्ये आमच्या पूर्वजांच्या तोंडाला मळकं आणि पाठीला झाडू होता, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे की या ठिकाणी आपण हे मोठं काम करणार आहोत. आज ना उद्या ही बुद्ध मूर्ती तयार झाल्यानंतर जेव्हा जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतील तेव्हा तेव्हा ते विचारतील की या ठिकाणी बघण्यासारखं काय आहे. तर तुम्ही धम्मांकुर महाविहारामधील 50 फूट बुद्ध मूर्ती दाखवण्यासाठी घेऊन येणारच, आणि म्हणून तुमचा सुद्धा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वच भारतीयांना हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जे लोक इंस्टाग्रामवर या धम्मांकुर महाविहारामध्ये येऊन भेट न घेता काय काय व्हिडिओ टाकतात आणि सांगतात की या ठिकाणी अशी सुधारणा व्हायला पाहिजे, तशी सुधारणा व्हायला पाहिजे, की बाबा तू काही दिलं का धम्मदान? कधी तू फक्त शूटिंग करण्यासाठी आला. या ठिकाणी बंतीजी कसे राहतात, त्यांची जेवणाची व्यवस्था काय, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, लाईटची व्यवस्था आहे की नाही, हे कोणी विचारत नाही, परंतु चुका मात्र दिसतात. आणि म्हणून सर्व बौद्ध बांधवांनी जास्तीत जास्त चांगला कसा प्रचार करता येईल, आपल्या हातून चांगलं कसं करता येईल, चांगलं कसं घडेल, ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं. ज्या उपासकांना धम्मदान द्यायचं असेल अशा सर्व उपासकांना आम्ही आवाहन करतो, या विहाराच्या प्रगतीसाठी आपण धम्मदान करा. या सरकारने पॉडकास्ट करा आणि तुम्हाला देणार आहे. सर्व उपासकांना शक्य जे असेल त्यांनी धम्मदान करावं. आणि पुन्हा एकदा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. असो कोणीही मंत्री असेल कुठलाही आमदार वा खासदार,